आज मी सकाळी राईडला नाही गेलो याच्यासाठी, हे ऐकायसाठी. आईचा विश्वास, निष्ठा आणि काळाला संपूर्णपणे मुठीमध्ये पकडण्याची ताकद ही सक्षम झाली आपण नेहमी बोलत असतो. यमाला काळ म्हणतो, त्या काळाला थोपवण्याची ताकद ज्याच्यामध्ये होती ती स्त्री शक्तीची होती. आहे या दोघांनी एकमेकांना एवढी साथ दिली आहे. म्हणजे आम्ही एवढे घाणेरडे दिवस बघितले, एवढे चांगले दिवस बघितले, पण ही दोघं नेहमी एकमेकांच्या सोबत उभी राहिली. आज वटपौर्णिमा आहे म्हणून मी सांगतो, जे काय आज सगळं उभं आहे ते हिच्यामुळे उभं आहे. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आज आहे शुक्रवार आणि आपण चाललो आहे रेवाला स्कूलला सोडायला. रेवाची स्कूल चालू झाली आहे आणि आपण आज चाललो आहे राईडला कोल्हापूरला. आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्या सांगतो, कुठे कुठे आपण व्हिजिट करणार आहे. मी आहे, सागर आहे आणि रोहित आहे. तर आपली अश्वमेध पण तयार आहे आणि निंबस पण तिकडे तयार आहे आणि आमची रेवा पण तयार आहे स्कूलला जायला, है ना. रेवा स्कूलला जाणार ना, मज्जा येते ना तुला स्कूलला जाऊन, है ना. किती छान दिसते तू. चलो जाऊया स्कूलला. आज आहे वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमेच्या निमित्ताने आज सगळं घरी आपल्या कार्यक्रम आहेत, म्हणजे जे काय पूजा, वडाची पूजा वगैरे करतात ते. तर सो म्हणून आज लेट निघतो आहे आणि माझी पण सगळी तयारी बाकी आहे, कारण का काही पॅकिंग नाही केलेलं, ऑफिसची कामं होती आणि सागरच्या गाडीचं थोडं काही नवीन ॲसेसरीज आपण घेतलेल्या त्या लावायच्या होत्या. रात्री खूप लेट झाला त्याच्यामुळे. ही आपली अश्वमेध रेडी आहे, निंबस रेडी आहे, हे सगळे ॲसेसरीज लावले. हे वालं, हे हँडल बार, रायझर, बऱ्याच गोष्टी आपण लावल्यात निंबसला. रेवाला स्कूलमधून आणायचं आहे, मग ती आली की सागर येणार आहे. पाऊस पण भरपूर आहे त्यामुळे पुढे पण मी फोन केलेला कोल्हापूरला. अच्छा, इथे महत्त्वाचं सांगायचंच राहिलं तुम्हाला. आपण चाललो आहे कोल्हापूर, ज्योतिबा, बाळूमामा आणि नरसोबाची वाडी. पहिली नरसोबाची वाडी ते खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. मी दरवेळेला जातो तिकडे, पण सगळं कामाच्या गोष्टी आणि बऱ्याच गोष्टी होत्या त्यामुळे मला 6 महिने 8 महिने जायला नाही भेटले. सो म्हणून आज निघालो. ॲक्च्युली गेल्या सॅटर्डेला जायचं होतं, पण गेल्या सॅटर्डेला माझी ताई वगैरे आली होती त्यामुळे काय जाऊ शकलो नाही. तर मग ह्या वेळेला आता म्हटलं फ्रायडे आहे, सॅटर्डे आहे, संडे आहे, वीकेंड आहे, तर आपण या सगळ्या गोष्टी करून घेऊया. फक्त अभि येणार होता, तर अभिच्या मम्मीची तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे तोही येत नाही आहे. तर मी, सागर आणि रोहित आपल्याला त्या घराखाली नेरुळलाच भेटणार आहे. सगळी तयारी झाली आहे, पण चालू आहे रेवाला आणायला. या दोघींना तयार व्हायला हे बघा, या सासू सुनांचं काय चालू आहे. हा, मस्त तयार झाले. मम्मी हाय, आज वडाला किती फेऱ्या मारणार तू? 7 की 14? 14. तू ही 3.5च मारेल. तेवढे पण नाही मारणार. ही 3.5 फेऱ्या मारणार आहे ना. सर 3.5 तेवढ्या पण नाही मारणार. लाज वाटते तुला बघा. आणि हिच्यासाठी मी थांबलोय, आज मी सकाळी राईडला नाही गेलो याच्यासाठी, हे ऐकायसाठी.
आज वटपौर्णिमा आहे आणि आपा काय महत्त्व आहे वटपौर्णिमेचं? महत्त्व म्हणजे का आपल्या पारंपरिक सणामधला एक महत्त्वाचा दिवस आहे. बाईचा विश्वास, निष्ठा आणि काळाला संपूर्णपणे मुठीमध्ये पकडण्याची ताकद, आणि तीच ताकद आत्तापर्यंत या आधुनिक काळापर्यंत, आधुनिक मुलीबाळींपर्यंत आलेली आहे. स्त्री सक्षम झाली आपण नेहमी बोलत असतो. वडाला 7 फेरे मारून नुसतंच नवऱ्याला घट्ट बांधल्यासारखं करायचंच नसतं. नवऱ्यानं सुद्धा सावित्रीचा आदर करून तिला पुढच्या सगळ्या झेपा मारण्यासाठी आशीर्वाद आणि शुभेच्छा द्यायच्या असतात. आपण काळाला, यमाला काळ म्हणतो, त्या काळाला थोपवण्याची ताकद ज्याच्यामध्ये होती ती स्त्री शक्तीची होती. किती जरी संकट आली ना तरीसुद्धा बाईशिवाय आहे ना कुठलीही ताकद व्यर्थ आहे. आज सगळ्या सावित्रींचा सगळ्यांनी विचार करा आणि आपापल्या आया बहिणींचा आणि मूळ म्हणजे सावित्रीचा संपूर्णपणे सन्मान करून पुढच्या वाटचालीला त्याला सहकार्य आणि शुभेच्छा देऊन टाका. श्री गुरुदेव दत्त. हे महत्त्व आहे वटपौर्णिमेचं, श्रीशक्ती कळालं? हे महत्त्वाचं तुम्हाला आप्पांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत की वटपौर्णिमा काय असते, वटपौर्णिमेचं महत्त्व काय असतं, स्त्रीशक्ती काय असते, हे सगळं तुम्हाला त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. तर दरवर्षी अशीच वडाची पूजा करा आणि असंच मनोभावी सगळ्या गोष्टी करा. आणि ह्या गोष्टी आहेत ना खूप महत्त्वाच्या असतात. एकमेकांबरोबर प्रेमाने राहा. आमच्या सावित्रीने आम्हाला अगदी मनोभावे संपूर्णपणे सहकार्य. हो, या दोघांनी म्हणजे ते काय म्हणतात, लोक त्यांना इन्स्पिरेशन मानतात. बऱ्याच लोक त्या लोकांना बघून अर्ध्या गोष्टी करतात. 40 वर्ष दोघं एकत्र आहेत. या दोघांनी एकमेकांना एवढी साथ दिली आहे. म्हणजे आम्ही एवढे घाणेरडे दिवस बघितले, एवढे चांगले दिवस बघितले, पण ही दोघं नेहमी एकमेकांच्या सोबत उभी राहिली. दोघं नेहमी लोकांनी प्रोत्साहन दिलं की कसं राहिलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय गोष्टी केल्या पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी या लोकांनी शिकवल्या. थँक्यू मम्मी, थँक्यू. आणि आज मी जे काय उभं आहे, जे तुम्ही आता एक आपल्या नवीन मशीनचं चालू आहे, ते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवेन. त्या पण सगळ्या गोष्टी मी तर घाबरत होतो की नको, पण ह्या दोघांनी मला खूप महत्त्वाच्या त्या गोष्टी सपोर्ट केल्या. आज जे काय सगळं आहे, आज 40 इयर्स हा बिझनेस ह्यांनी उभा केलेला आहे. आईचं सहकार्य, स्त्रीचं सहकार्य, शक्तीचं सहकार्य. म्हणजे ही म्हणजे आज वटपौर्णिमा आहे म्हणून मी सांगतो, जे काय आज सगळं उभं आहे ते हिच्यामुळे उभं आहे. ही सगळ्या गोष्टींमध्ये ना हे करायचं, आपण हे केलंच पाहिजे, हे होणार. मी 2 पावलं मागे होतो की नाही होणार, नाही जमणार, नको मम्मी, नको करूया. पण हे सगळं हिच्या म्हणजे काय म्हणतात ते हिमतीने, नाही व्यवहार, सगळ्या गोष्टी, कशा मशीन, कुठल्या मशीनवाल्याला फोन करायचा, काय करायचं, काय नाही करायचं, सगळ्यांनी गाळा घेतला 2009-2010 मध्ये. तेव्हा पण मी आणि आपण नको करत होतो, पण तिनेच. म्हणून आई असून दे, बायको असून दे, या ज्या स्त्री आहेत आपल्या घरातल्या, या लक्ष्मी आहेत ना, ह्यांचा आदर करा. तू का रडते? सागर साहेब, नमस्कारम, स्वागतम, सुस्वागतम. जी पॅकिंग असून चालू आहे. सागर आले, नाश्ता बिष्टा केलाय, आम्ही खाल्लाय. नाश्ता नाही केलाय आम्ही, श्रद्धाने आमच्यासाठी राईट स्पेशल मिसळ बनवलेली, कारण का कालची उरलं होतं रात्री. माझं पॅकिंग झालं, सागरचं या सॅडल बॅगमध्ये सागरचं, आणि बाकी उरलेलं आपल्या रोहित साहेबांचं अर्धा करून जे काय सगळं मॅनेज होतं ते मॅनेज करायचं आहे. नमस्कार मंडळी, झाला आपला सेटअप तयार, आपला अश्वमेध तयार, आपली निंबस तयार, आपल्या सॅडल बॅग तयार. राहिलेलं सामान रोहितचं आहे. ते सामान तो भेटल्यावरती जसं डिस्ट्रीब्यूट होतं तसं करू. त्याचं हेल्मेट पण रेडी आहे, चार्ज केलेलं आहे, सगळं चार्ज आहे. निघायचं होतं 1 वाजता, वाजलेत नेहमीप्रमाणे 2:30. तर ठीक आहे, होतो लेट. हे एवढं सगळं सेटअप करेपर्यंत सगळ्या गोष्टी लेट होतात, पण ठीक आहे. आमच्या दोन्ही सक्षम आहेत ते कवर करण्यासाठी डिस्टन्स, आणि आम्ही पण सक्षम आहोत ते कवर करण्यासाठी. चलो, स्थानापन्न झालं आपल्या अश्वमेधवरती. बाईची गाडी पण कोल्ड स्टार्ट वगैरे करून झालेली आहे. आपली राईड चालू करतोय. गणपती बाप्पा मोरया, जय बजरंगबली, जय महादेव, हर हर महादेव. आपलं सगळं पार्किंग आहे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने आज सगळं सकाळी शूट केलं आहे. तुम्ही मगाशा क्लिपमध्ये सगळं बघितलं पण असेल.
थोडे घरचे इमोशनल झाले होते, कारण का तो क्षणच तसा होता इमोशनल होण्यासारखा. आता आपण आपली राईड मस्तपैकी चालू करतोय. भर दुपारचा आम्ही एक्सपेक्ट केलेलं की पाऊस चालू असेल, पण बरं आहे पावसाने थोडी कृपादृष्टी दाखवली आपल्यावरती. थोडा वेळ का होईना. ते कसं आहे, निघाल्या पाऊस असेल ना तर थोडं इरिटेटिंग होतं. फ्यूल अप झालेलं आहे. आता आपण एअर प्रेशर चेक करूया, कारण का गाडी लोडेड झालेली आहे पूर्ण. एअर प्रेशर चेक केलंच नाही बरेच दिवस झाले. चालू आहे लॉंग राईड, 450-500 किलोमीटर चाललो आहे. तर छोट्या छोट्या गोष्टी चेक करून घेऊया. पोचलो आपण वाशी ब्रिजला. पाठी खूप ट्रॅफिक होतं, रोज ट्रॅफिक. ते काय काय दाखवणार तुम्हाला. रोहित साहेब तयार आहेत. आम्ही थोडा कामात होता म्हणून भेटला नाही. रोहितला पिकअप करूया. रोहितची एक बॅग फक्त ह्याच्या पाठी बांधायची आहे आणि निघायचं आहे. पावसाचं आगमन झालंय आणि रोहित साहेबांचं पण आगमन झालेलं आहे. रोहित साहेब पाऊस घेऊन आलेत. रोहित साहेबांनी पण जॅकेट घेतलंय, फक्त पॅन्ट नाही घेतली. पॅन्ट राहिली आहे घ्यायची, ती पण घेईल लवकरच. आणि आता आपल्याला जायचं आहे मंदारकडे. बघा काहीसा गाडीचा सेटअप, सगळं सामान माझ्या गाडीवरती आहे. कारण का माझा लड्डू आणि माझा हा कोण आहे मोठा लड्डू, छोटा लड्डू आणि मोठा लड्डू एका गाडीवरती जाणार आहेत. मोठे येणाऱ्या राईडची तयारी आहे. तेव्हा ह्याच्यापेक्षा डबल सेटअप असणार आहे. भाई जल्दी कर, पनवेल जाना है. आणि खरंच पनवेलला जायचं आपल्याला. लवकर कर भाई. ह्याच्यात ना मंडळी तुम्ही 2 गोष्टी शिका. एक तर जॅकेट घालायच्या अगोदर पॅन्ट घाला, नाही तर वजन कमी करा. पॅन्ट घालून झाली आणि सूर्यदेवता प्रसन्न झाले. आणि ही गाडी पाहिजे आपल्याला आता सगळ्यांना फिरायला, है ना. बस एकच काम होणार, फक्त मागे जाऊन रोहित झोपणार बस निवांत. सागर आता सरळ मंदारकडे. पोचलोय मंदारच्या इथे. मंदारला एक गोष्ट द्यायची आहे, राजेशने दिलेली, ते देऊया जरा. येतोय खाली, बिचारायला बरं नाही आहे. ही पिशवी तुला दिली आहे राजेशने. आता आम्ही येतो भाई, आम्हाला ऑलरेडी लेट झाला आहे भरपूर. 1 वाजता निघायचं होतं, 4 इथेच वाजले आम्हाला. चलो काळजी घे, जास्त टेन्शन घेऊ नकोस. हे बघ ह्याच्याकडे बघ, हा घेतो का नाही ना, हा घेतो का, मी घेतो का, गंभीर परिस्थिती मी पण नाही घेणार. नको घेऊस. बाय बाय, सी यू. काळजी घे. चल बाई, येताना जर आलो लवकर तर भेटू, प्रसाद बिसाद देतो तुला. फायनली झालोय आपण मार्गस्थ. सगळ्यांचं पिकअप ड्रॉप झालंय. आता पोहोचतोय पळसप्याला. बस याच दिवसाची वाट बघत होतो एवढे दिवस की कधी मला जायला भेटतंय. एक सॉफ्ट कॉर्नर असतो की नाही मला इथे गेल्यावर बरं वाटतं, नाही मला तिथे गेल्यावर बरं वाटतं. तसं ही जागा आहे नरसोबाची वाडी, जिकडे आपण आज चाललोय. आता मला त्या जागेची खूप ओढ आहे आणि मी ऑलमोस्ट पहिल्या आहेत ना 2 महिन्यातना 3 महिन्यातना जायचोच कंपल्सरी. पण आता सगळ्या कामाचं वगैरे गोष्टी असल्यामुळे मला नाही जाता येत. आणि ऑलमोस्ट मी आता 8 महिन्यानंतर की 1 वर्षानंतर मी चाललो आहे. आणि प्रत्येक वेळेला रोहित माझ्यासोबत असायचा. आता सागर पण आहे. आता याच्यानंतरच्या जेवढ्या राईड्स आपल्या होणार आहेत त्या सगळ्या राईड्समध्ये सागर, रोहित आणि मी हा पूर्ण लाईनअप आणि हा पूर्ण सेटअप प्रत्येक वेळेला असाच असणार आहे. बघा दोघांचे नाही, इनफॅक्ट तिघांचे पण रायडिंग गेअर सेम झाले आहेत. सगळा सेटअप सेम झालेला आहे. चेअर्स गाईज, चेअर्स. पहिला टी ब्रेक ह्या राईडचा. आम्ही ना जिकडे जातो तिकडे असे कम्फर्टेबल होऊन जातो, आहे की नाही. बरं वाटतंय मला. थँक्यू सागर, थँक्यू. हे सगळे रायडिंग गेअर गाडी ह्या सगळ्या मागे फक्त आहे ना मी 2 मिनिटं घाबरलो, काय करतोय.
नाही पण खरंच कम्फर्टेबल वाटतं रे, खूप कम्फर्टेबल वाटतं. मध्ये गाडी चालवण्याचा पण जो कॉन्फिडन्स येतो ना हा तो नेक्स्ट लेवल असतो. सिरियसली. नाही रायडाची पॅन्ट बेस्ट आहे, जॅकेट पण बेस्ट आहे आणि हायड्रेशन बॅग आहे ना भाई कंपल्सरी. छोटासा ब्रेक झालाय, मॅन्डेटरी आहे आपल्या शेल्डूनच्या इकडं. आज पौर्णिमा आहे तर पौर्णिमेसाठी ते दर्शन घेण्यासाठी असं प्रयत्न होते माझे, पण ठीक आहे पोचतो आपण त्या तिकडे, तेच महत्त्वाचं आहे. आम्ही कधीपासून याच गोष्टीची वाट बघत होतो, कधी हा मोकळा रस्ता मिळेल आणि ही अशी मस्त हिरवळ आणि हा मस्त वारा गार एकदम. आता जो फील येतोय राईडचा भारी. तर थोडा आम्ही एक छोटा ब्रेक घेतलेला चहाचा. ॲक्च्युली गरम होत होतं भरपूर, तरी पण म्हटलं थोडा ब्रेक घेऊया, कारण का मगाचपासून ना आमची गडबड होती. सगळं लगेच सेटअप, पाऊस आणि ते म्हटलं जरा 5 मिनटं थांबूया, थोडं माइंड स्ट्रेस फ्री करूया आणि आपली राईड एन्जॉय करूया, म्हणून 5 मिनटाचा ब्रेक घेतलेला. पोचलोय खोपोलीला. थोडंसं ट्रॅफिक भेटेल इथे. मंडळी आपला फेवरेट कम्फर्ट झोन चालू झाला आहे. हे सगळं हिरवं बघायसाठी आणि हा सगळा हिरवं गार निसर्ग बघण्यासाठी आम्ही आतुर झालो होतो थोडे दिवस. तुम्ही मागच्या माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की कसे आम्ही वर्णन करत होतो की पाऊस पडलं की कसं असेल, पाऊस पडलं की कसं असेल, ते पाऊस पडलं की हे असं असेल. हा घाट तर सगळ्यात मजा येते. लांबून दिसत होतं फॉग वगैरे आहे, बघू आता पुढे फॉग असला तर आणखीन भारी मजा येईल. शिंगरोबा मंदिर. देवा प्रवास व्यवस्थित होऊन दे आमचा, सुखरूप जाऊन दे आम्ही आणि सुखरूप येऊन दे. बघा हा व्ह्यू. काय रे सागर, काय वाटतं ना पाऊस पडल्यानंतर जी मजा वाटते ना राईड करायला. म्हणजे जसे जसे किलोमीटर तुम्ही पुढे जाता तशा तसे तुमचे त्रास सगळे विचार मागे राहतात. अरे बाप्पा एवढ्या लवकर कुठे चालले, गणपती बाप्पा मोरया. हे पोचलोय लोणावळा. आपण लोणावळा सोडून आता आहेरवाडीकडे आलोय अजून, आणि एवढं मस्त क्लायमेट झालंय. मागे लोणावळा थोडा पाऊस होता, पण आता एकदम मस्त भारी कूल क्लायमेट झालंय आणि आम्ही मस्त फोटो व्हिडिओ काढतोय. रोहित जेव्हा येतो ना रोहित, तेव्हा आम्हाला काय व्हिडिओज आणि फोटोची कुठे कमतरता भासत नाही, कारण का रोहित भारी सगळे तो हाय फ्रेम की तलाश में, त्यामुळे त्याला परफेक्ट फ्रेम भेटतेच. ह्याच्यामुळे मला सगळे फोटोज आणि व्हिडिओज आमचे मस्त येतात, आहे की नाही. थँक्यू रोहित, थँक्यू त्याच्यासाठी. आणि मगातपासून आम्ही ब्लॉग करायलाच विसरलो. एवढं मस्त क्लायमेट होतं आणि आम्ही एवढं मस्त राईड करत होतो ना की विसरून गेलो आम्ही की आपण मोठं ब्लॉग पण करतो. काय दुपारी निघाल्यापासून एवढी गडबड, घाई, ऊन, त्रास सगळा होता, पण आता मस्त एन्जॉय करतोय राईड. एस्टिमेटेड टाइम 1-1.5-2 जे असेल ते असेल, आरामात निवांत जाऊ. मस्त सूर्यास्त होतोय पाठीमागे आमच्या. आता त्या सूर्यास्ताबरोबर एक चाय तो बनतीये भाई. बघा काय मस्त भारी व्ह्यू भेटलाय मला. त्या सनसेट बरोबर मला चहा पाहिजे होती. हे पाजी भेटलेत, पाजीचे डॅडी आहेत, त्यांचं मागे हॉटेल आहे. त्यांना पण राईडचा खूप शौक आहे. कभी का बुलेट आहे आपका? 1998 का मॉडल है. 1998 ची बुलेट आहे. ते म्हणतात कभी जॉइंट मैं आपके साथ जॉइन करूंगा. म्हटलं चलो हमारे साथ. अंकल लेके जाऊ पक्का. चहा भेटली आहे. आणि क्या आपके ढाबे का नाम क्या है? मासीदा ढाबा. मासीदा ढाबा. आपके ढाबे की खासियत बताओ बाइकर्स के लिए. खासियत ये है, हाईवे में होने के साथ साथ हमने सारे बाइकर्स और सारे ड्राइवर्स के लिए एक ये सुविधा प्रोवाइड की है कि हमारे पेन रिलीफ सेंटर के अंदर उनके लिए रिलैक्सेशन जोन है, जिसके अंदर वैराइटीज़ ऑफ मसाज, पेन रिलीफ और इन सब चीज़ों के लिए हम लोग ट्रीटमेंट भी करते हैं. और किसी को नॉर्मली अगर 5-10 मिनट का रिलैक्स करना है तो उनके लिए हमारे पास अच्छी मशीन्स हैं, बेड्स हैं, जिसके थ्रू उनको अच्छा रिलैक्स मिलता है और अच्छी बेटर ड्राइव के लिए जा सकते हैं. भाजी थैंक यू वेरी मच. इतना आप सोच रहे हो जो ट्रैवल करते हैं उनके बारे में, और ये सोचना बहुत इम्पोर्टेंट है. अपन कितनी बार ढाबना है मगध बस, हम लोग कब से ढूंढ रहे हैं कि नहीं रुकेंगे, कहीं पे रुकेंगे और ये स्पॉट सबसे बेस्ट मिला. चलो कभी भी ये साइड से आओगे तो पक्का मासीदा ढाबा. मासी का ढाबा है. रुकना
और अंदर रिलॅक्सेशन करना, स्पेशली फॉर बाइकर. झालाय मस्त ब्रेक आपला आणि निघतोय आता. मोठा म्हणजे बराच मोठा ब्रेक झाला आपला आता हा. आता सरळ पुन्हा सोडूया आणि निघूया. अंधार पण झालाय. एवढा छान स्पॉट होता आणि तो धाबा पण मस्त होता, मासिदा धाबा. त्यांनी स्पेशली जे असे ट्रॅव्हल, आपण जसे ट्रॅव्हल करतोय असे जे ट्रॅव्हल करतात किंवा कोणी ट्रॅव्हल करतात बाईकवर, कारवर किंवा हे ट्रक्सवाले, त्यांच्यासाठी रिलॅक्सेशनचं असं काहीतरी आतमध्ये ठेवलं आहे. नेक्स्ट टाईम कधी आपल्याला वेळ असेल तेव्हा आपण जाऊन बघू की नेमकं त्यांनी केलं आहे काय. बघा मंडळी, हे रायडिंग गेअर असतात ना, हे तर तुम्हाला सेफ्टी देतात, त्यासोबत हे रिफ्लेक्टर तुम्हाला दिसत असतील तर बघा. हे तुम्हाला अंधारात म्हणजे हे एवढे भारी रिफ्लेक्ट होत आहेत आणि ते एवढं मस्त वाटतं की ते किती लांबून कुठली छोटी लाईट जरी पडली त्याच्यावरती तरी ते रिफ्लेक्ट होत आहेत. बघा आता हे आपल्या गाडीची लाईट खूप कमी आहे तरी पण त्याच्यामध्ये किती भारी रिफ्लेक्ट होत आहेत. ह्याच्यासाठी रायडिंग गिअर्स घाला, हेल्मेट घाला, लाईट्स लावा आणि भारी राईड करा. जसं आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतोय की आम्ही कसे फिरतो, काय करतो, हा, पण सगळ्या स्वतःच्या गोष्टी सांभाळा आणि नंतर करा. पॅशन फॉलो करायचं आहे ना तर करा, पण स्वतःच्या सगळ्या गोष्टी सांभाळून आपलं घर, आपली नोकरी, आपला धंदा, सगळ्या गोष्टी सांभाळायच्या. एंटर केलंय पुण्यामध्ये. पुण्यात पण पाऊस नाहीये. पुणे सोडलंय आणि हा झालाय आपला कात्रजचा बोगदा. हा 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 हा. एवढं बरं वाटतंय ते सगळं ट्रॅफिक सोडून. आता 8:30 होत आलेले आहेत. आता थोडी थोडी भुका लागायला आम्हाला चालू झाले आहेत. आता थोड्या वेळात कुठेतरी काहीतरी खाऊया आणि परत आपली राईड कंटिन्यू करूया. माझी जी इच्छा होती कॉर्नरिंगची आणि सॅडल बॅग लावून कॉर्नरिंग करायची, आता ती पूर्ण झाली आहे. पूर्ण झाली आहे म्हणजे ते कॉन्फिडन्स झालाय. घाट समाप्त झालेला आहे आणि पोचलो आपण महाराजांच्या राजधानीमध्ये, सातारा. राजधानी सातारा. पोचलोय कराडला. ब्रिज व्हायची वाट बघतोय आम्ही. जितक्या वेळा मी आणि रोहित गेलोय तेव्हा नेहमी आम्हाला प्रश्न पडायचा की कधी होणार, कधी होणार. तो अजून पण तसाच आहे. रोहितला आता जी लोणेरेची कॉफी आम्ही पियायचो, जी लोणेरेच्या इथे होती त्याची आठवण झाली. कारण का तिकडचा हा पट्टा सेम वाटतो जसं आता दिसतोय, काहीच फरक नाही. लोणेरेला पोचलात ना, तो फक्त रात्रीचाच असतो. तो डालगोना कॉफी बनवतो. ॲक्च्युली डालगोना कॉफी बनवतो. त्याचे 3 की 4 माणसं फक्त मागे ते डालगोना कॉफी बनवायलाच ठेवले त्यांनी. प्रॉपर एवढा मोठा नेसकॉफीचा कप असतो रेडवाला. आणि जे ॲक्च्युली रेग्युलरली कॉफी पितात ना ते पिऊ शकतात तेवढी कॉफी, आपण नाही पिऊ शकत. मी एकदा थांबलेलो तेव्हा मी रोहित आम्ही गुहागरला चाललेलो, बरोबर ना रोहित? आम्ही गुहागरला चाललेलो तेव्हा आम्ही थांबलेलो. तेव्हा फक्त तो आणि मी दोघेच जागे होतो गाडीमध्ये, बाकी सगळे झोपले होते. आणि रात्री आम्ही काहीतरी 11:30 वाजता रोहितला पिकअप केलेलं आणि सकाळी 6 वाजता आम्ही गुहागरला पोचलेलो. आणि तो जो एंट्री होती आमची तेव्हा गुहागरची ना, सुपर्ब होती. मस्त असा सनराईज होत होता आणि त्या कौलारू घरांमधनं जी चूल पेटवतात सकाळची त्याची मस्त असे त्याचा असा मस्त धूर येत होता. एकदम भारी वाटत होतं ते 2 दिवस जे आम्ही गुहागरला मज्जा केली आहे ना, सुपर्ब. करूया आपण लवकर कोकण राईड करूया. आता मला खूप इच्छा झाली आहे त्या कोकण राईडची. चहाचा ब्रेक है ना, टी ब्रेक. काय खाल्लं नाही आम्ही अजिबात. फक्त सकाळी काय खाल्लंय? मिसळपाव. एक मिसळपाव घरून खाऊन निघालोय. तू काय जेवून निघाला रे? तू काय खिचडी खाल्ली? तू? माझी धावपळ चाललेली जॅकेटसाठी. जॅकेटसाठी.
तेव्हा जर धावपळ केली असतीस तर तो जॅकेट राहिला असता. धावपळ जर त्याने जेव्हा तो जॅकेट हरवला तेव्हा गेली असती ना. पण ते अजून आपल्या मंडळींना माहित नाही की तो जॅकेट कसा गेलाय. सांगितलं तर तुम्ही त्याला पर्सनल DM करून शिवाय घाला. जो होता अच्छे गेले होता. पण तो कसा गेलाय तो सांग. गेला बरोबर, त्याला जायचं होतं म्हणून तो गेला. त्याला जिकडे जायचं तिकडे तो गेला CST स्टेशनला. आता किती लास्ट किती किलोमीटर राहिलंय? 86 किलोमीटर. काय म्हणणं तुझं सागर? असंच आरामात निवांत जाऊया. आणि आता आपण डायरेक्ट भेटूया रूम वरती. सागरची ड्रेसिंग आज आमचीच बघ कशी फिरतोय ते पहिलं फक्त बघ. हे बघ. आणि हा तू कुठे झालाय? कापू पाहिजे साईडला कापून घेतो. चला बाय बाय, भेटू रूम वरती. फायनली पोचलो आपण आपल्या रूम वरती. 1 तास किती तास लेट? 2 तास लेट. 11-12 वाजता पोचणार होतो ते आपण 3ला निघून आपण 2:45ला निघालो. हां 2:45ला निघून आपण 2:45ला पोचलो. 12 तासाचा प्रवास. त्यात आमचे ब्रेक भरपूर झाले कारण का ती पॅन्ट आहे, त्या पॅन्टमुळे जरा मला बम दुखत होता. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये. उद्या सगळं दर्शन करूया. ज्योतिबा, नरसोबाची वाडी आणि बाळूमामा, या 3 गोष्टी उद्या. चलो बाय बाय, गुड नाईट.